आज दुकानात तर कोणी येऊन नाही राहिलं. मी रात्रीपासून विचार करून राहिली की साक्षीनं अमन शांता काकोले तर खूपच प्यारे होऊन राहिले. त्यांच्यासाठी शेंगा नाही तर म्हणे दाणे दाणे नाही तर कडे गोळे एवढ्या दिवसाचे आपले संबंध आहे. पण एक दिवस कधी काही आणून दिलं असं तिथं कडी गोळे हे ते काही ना काही ब्रेक द्या लागेल या संबंधात. आज गावातून एखादा चक्कर मारून आली असती, पण यायने आज मला इथं दुकानात बसवलं. कुठे गेले माहीत नाही. छाया वय का हे? बरं झालं आली तर. आता बरं होते टाईमपास. ये छाया ये ना. एवढी खुशी कशी झाली मला पाहून? काय पाहिजे पद्मा? तुम्हाला तर मला पाहून खूप खुशी झाली. काय कारण आहे? प्रत्येक वेळेस कारणच लागते का खुश व्हायले? आता तू मला खूप दिवसानंतर दिसली तर मला वाटलं खुश झाली मी. आज नाही गेली का कामाले? नाही, कापूस थोडासा फुटाचा आहे तर काल फुलं तोडले म्हणून म्हणे एक दोन दिवसाने जाऊ म्हणे आता कापूस चाले. इकडे ते ये, तिथं दूर उभी आहे. थांब मीच येतो. तुले नाही दिले का तुरीच्या शेंगा? दिल्या ना, तोडल्या ना, मी पण तोडल्या. बरं आहे शांता काकूचं. कॅम्पिंगच्या वेळेस तुझी थोडीशी आठवण नाही आली. कामाच्या वेळेस बरोबर येते. त्या काकूलेच कामाची गरज राहते का? मला आहे ना पैशाची गरज, म्हणून मला जावं लागते. ते बरोबर आहे, पण कॅम्पिंगच्या वेळेस आली का थोडीशी तरी आठवण? का आहे छाया? चल तिलाही घेऊन जाऊ. त्याला नाही आली शांता काकूले आठवण, तर तुम्हाला तरी आली का? आपलं काय चालते, आपल्याला चाल म्हणलं तर मलाच ते वेळेवर चाल म्हणलं. पहिले सगळी त्याची खिचडी शिजली होती, प्लॅन झाला, मीटिंग झाली आणि मग मला विचारलं. तर मग आपलं काय चालून राहिलं? ते 4 घरचे कामं करते चंदा, तिची सगळ्याच्या पहिले तयारी होती. त्याच्यानंतर मला विचारलं. जाऊ द्या, माझं मतही नव्हतं. नाही नेलं तर नाही नेलं. म्हणलं मी काल शांता काकूले, तर शांता काकू म्हणे ननद आली होती तर बोलली होती म्हणे मी. ननद काय कोणाला सांगू नको म्हणे का? जाऊ द्या तो विषय. काय करायचा आहे, नाहीतरी मग आई जमत नव्हतं म्हणलं ना. मी तुम्हाला हे विचारायला आली का तुमच्या दुकानात कोणी गिऱ्हाईक तर ती आहे माझ्या बहिणीच्या घरी, तर सांगान का तुम्ही? आता ठीक आहे, विचारायची गोष्ट आहे का? सांगीन ना मी, नाही इथंच आणून ठेवून द्यायचो. तुले माहिती आहे का आपल्या गावात ते नवीन झोडपा आलाय पाटील काकूच्या जुन्या घरी? वाडा नव्हता का तिथं राहते? हो म्हणे बा, काल त्या गोष्टी करे साक्षीने, काय अमन नाव आहे म्हणे पोराचं. हो, वावरात ह्याच गोष्टी करे का काकू? काय म्हणे त्याच्याविषयी? काय माहित काय म्हणे, तर तो व्हिडिओ झालता का नाही, ते दोघं जण आलते म्हणे भेटायले. चांगले आहे म्हणे बिचारे पोरं. मला एक सांग, का त्या आपल्या गावामध्ये याले 15 दिवस नसून झाले, पण शांता काकूचे एवढे संबंध वाढले का? काल शेंगा आणल्यानं तिथं मी उभीच होती, पण मला असं नाही म्हणलं का पाहिजे का तुले थोडेशा, आणि म्हणे त्या तिले साक्षीले शेंगा नेऊन देतो. तिथं पाटील काकू उभ्या होत्या. त्या म्हणे शेंगा काय समजून दिले, दाणे होते का नाही होत? तर काकू म्हणे त्या शांता काकू, मी दाणे करून देईन का म्हणे, नाही तर राहू दे लेकाले म्हणे, दाणे सोड म्हणे, मी कडी गोळे करून देईन म्हणे. काय करता ते म्हणे त्या पोरीले, कुठं टाईम भेटते म्हणे. के ते पोरानं पोरगे आले, त्याच्यावर एवढा विश्वास, एकदम त्याला जीवापाड प्रेम देणं सुरू आहे. जाऊ दे ना, आपल्याला काय करायला लागते? मोठ्या लोकांचे मोठेच लोकांसंग संबंध, आपल्याला काय करायचं आहे? सांगा मला मग ते आनंद सांगून दे जा पंजाब भाऊले. इथं ठेवीन मी, नाही तर कोणी गिऱ्हाईक कोणी आलं तर त्याला विचारत जा. हो सांगीन ना. तो आम्ही आज काम नाही तर घरचे कामं करून घेतो, दळण फळण निवडून घेतो ना. थोडीशी आली तर बसतही नाही. नाही, जातो. आत्ता बरं वाटून राहिलं का? मनातलं हलकं हलकं वाटून राहिलं, काहीतरी झालं बा ओझं कमी. एवढा मोठा माणूस बाई विचार करत बसला आहे. या पोट्ट्याच्या चुकीमुळे बिचारा माणसाले उदासले आणि बसा लागून राहिलं, नाही घराच्या बाहेर निघून राहिला. मी म्हणतो का पंजाब भाऊच्या दुकानात पाटील काकाजीनं तुम्हाला बोलावलं आहे म्हणतो. तुम्ही इथं बसले आहे, तुमचा फोन तिकडे वाजून राहिला होता. कोणाचा आला होता? पंजाब भाऊचा वय,
ते म्हणे दुकानात पाटील काकाजी बसले आहे म्हणे, तर पंजाब बहुले पाठवा म्हणे. कोणतं काम आहे माहीत नाही. मी नाही जात, मला नाही जाऊशा वाटत. कोणतं अर्जंट काम असन तर जा ना. तर येतो मग. मी पंजाब भाऊले सांगून देतो का आम्ही बोलावलं तर म्हणून म्हणजे म्हणून. चाल, कसं ह्या माणूस घराच्या बाहेर तर गेला. काच्यासाठी बोलावलं पाटील काकाजी? मी म्हणत होतो का चालता का सगळेजण शेगावले जाऊ. आता अचानक कसं लागतेस का? एका दिवसात जाणे ना, काहीच निघू आणि दिवस संध्याकाळपर्यंत घरी. जमन का रे पंजाब तुझं? केव्हा चालता तुम्ही सांगा, मला तर पुरुषच आहे. जाऊ 1-2 दिवसात, ठरवा तसं. हा जमन का? मी येऊ का? तुमच्या कोण गाडीत बसणं होईन का 4-5 घंटे? बसतो, बसाले काय आहे मला. आणि तिथं तर लाईन मध्ये काही लागत नाही म्हणते म्हाताऱ्या माणसाले. जाऊ देते म्हणते ना डायरेक्ट. तुम्हाला काही झालं लागलं त्याची जिम्मेदारी तुमची, आम्हाला नाही म्हणायचं. अगा महा विचारणारा आहे तरी कोण? तर मी पहिले जवानीत तर किती वेळा जाऊ, पण आता तुम्ही म्हणता तर घेऊन चालान तर चला. कर मग तयारी, चाल जाऊ. स्वेटर गिटर घेजो तर थंडीचा हे आहे. ते फिकर नका करू माई, मी खाणं पिणं औषध पाणी सारं घेतो संग. सांग नका महादेव, काय म्हणतं तर सांगूनही नाही राहिला. तुम्ही चालले, तुम्ही इथे येईनच ना. चला ठरवा मग. शामरावली विचारून घेजो, शामराव चालन तर. पाय दुखन नका बुडोबा बसणं. मा पायामध्ये अजूनही जोर आहे, उभं राहू शकतो मी 2-2 घंटे. बुडोबा तुमचा पुतण्या येणार होता ना, आला नाही का? येतो तो म्हणे, आला नाही अजून. कोणत्या पुतना का तू? ते नाही का मा भावाचं पोरग? ते येतो म्हणे. आता तुही बिन लग्नाचं आहे, बायको पळली त्याची एक, तर राहीन म्हणे इथंच तुमच्यापाशी राहीन म्हणे. शेतीपाणी पाहू लागली म्हणे. चला आता 1-1 कप चहा पाचतो सगळ्याले. का आम्हाला फुकटच चहा पासीन का? नेहमी येतो तर 1 चहा प्या म्हणता. मला वाटते तर पैसे द्या. किती निघले फुले पंजाब? निघले जास्त कधी होते, 25-30 किलो असेच लावले होते. तर चांगला बहार आला, निघते आणखी पुढचे एखादा सीझन. येते महाशिवरात्रीपर्यंत, गावातच खपते मग महाशिवरात्रीले. आज चांगली त्याच्या आवडीचीच भाजी करतो. त्या दिवशी म्हणे अंडे चांगली आज मसाल्याची अंड्याची भाजी करतो. अंडा करी झक्काच बनवतो. फ्रीजमध्ये काहीच नाही खात होता. का पाहिजे तुला फ्रीजमधलं? थंडीचं काय खातं तू आता फ्रीजमधलं? जाऊ दे, मला चांगली मॅगी करून दे आता. मॅगी नाही फागी नाही, चुपचाप अभ्यास करायला बस. तुला जर आता ऐकलं नाही तर तुला सांगतो तू आहे हॉस्टेल. मग खाऊन आई बाबाचा राग शांत नाही झाला का अजून? त्या बाप बोलतच कुठं त्या संग, शांत कायचा म्हणतं. करतो अभ्यास. मला आता बाबा तर घरी नाही आहे, मला थोडीशी मॅगी करून दे पटकन. कायची भाजी करतो तू आता? तू जेवशील ना भाजी कायची करू मी, पण आता मॅगी गिगी करून देत नाही. दे ना आई थोडीशी ते करून पटकन. मी तर मग पटकन अभ्यासाला करत बसतो ना. जर आज नाही केला तर मग तू पाहिजे. कसं आहे बा दिन्या, त्याचं तर ऐकू कोणाचं ऐकू काही समजत नाही. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा.